26 एप्रिलला परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे। इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आम्हाला गणिताचे सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते सरावासाठी द्या, नक्कीच तुम्हाला फायदेशीर होतील असे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं आहे। आणि या आता आपल्या प्रश्नांकडे, राहुलने एक कार 3,50,000 रुपयास खरेदी केली आणि ती कार 3,20,000 रुपयास विकली, तर या व्यवहारात किती रुपये तोटा झाला? बघा, तोटा कधी होतो बेटा आपला, तर तोटा होत असताना ज्या वेळेला आपली खरेदी किंमत ही काय असते, मोठी असते विक्री किमतीपेक्षा। विक्री किमतीपेक्षा काय मोठी आहे? खरेदी किंमत मोठी आहे। म्हणजे तुम्ही खरेदी किमतीमधून काय करणार आहात, खरेदी किमतीमधून तुम्ही जर समजा विक्री किंमत वजा जर केली तर तुम्हाला तोटा मिळणार आहे। आणि 3,50,000 मधून तुम्ही 3,20,000 रुपये जर वजा केले तर तुमच्याकडे उत्तर बेटा काय येणार आहे, तर 30,000 येणार आहे। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर तुमचं काय होतंय, 30,000 होत आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पहिला प्रश्न अतिशय सोपा आपण मुद्दामून घेतला होता, ज्या विद्यार्थ्यांना नफा तोटा ही संकल्पनाही माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी होता। मगनलालने एका वस्तूची छापील किंमत 32,500 रुपये सांगितली आणि किमतीवर त्याने शेकडा 10 सूट दिली, तर त्याने गिऱ्हाईकाला किती रुपये सूट दिली? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्कीच जे आहेत ते 26 तारखेच्या पेपरमध्ये आढळून येणार आहेत। बघा, छापील किंमत किती आहे, तर सर आमची छापील किंमत जी आहे ती छापील किंमत आहे 32,500 रुपये आणि सूट किती दिलेली आहे आम्हाला, तर 10% एवढी सूट दिलेली आहे। काही करू नका, 10/100 याने फक्त गुणाकार करायचा आहे। आणि या पद्धतीचं ज्या वेळेला तुमच्याकडे गणित तयार होतं त्यावेळेला हे 100 जे असतात ना, हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतात। 0 कट करा, वरती काय राहिलेलं आहे, तर 325 गुणिले 10 राहिलेले आहे। 325 ला जर 10 ने तुम्ही जर गुणत असाल तर उत्तर काय येणार आहे, 3,250 रुपये हे तुमचं उत्तर होणार आहे। म्हणजे गिऱ्हाईकाला मिळालेली सूट किती आहे, तर 3,250 रुपये। व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे। 7,200 चे 100% यावरती प्रश्न आहे। म्हणजे काही विद्यार्थी कमेंटही असे करतात ना, खूप सारी कमाल वाटते की सर हाच प्रश्न येणार आहे का? अरे बेटा, तुम्ही नॉलेज घ्या आणि त्या नॉलेजचं उपयोजन करा। हाच प्रश्न असा कधी येत नसतो, हाच प्रश्न म्हणजे अशा स्वरूपाचा प्रश्न येत असतो। त्यामुळे आपण ज्ञान वाढवायचं, त्या ज्ञानाचं उपयोजन आपल्याला इथे करायचं आहे। त्यामुळे 7,200 चे किती टक्के म्हणजे 216 होय, हे आपल्याला एकदा सोडवता आलं ना, तर मग अशा स्वरूपाचं कोणतंही उदाहरण आपल्याला सोडवता आलं पाहिजे, तरच आपण विद्यार्थी आहोत। येतंय लक्षात? म्हणून 7,200 चे किती टक्के, किती माहित नाही म्हणून त्याला x कन्सिडर करा आणि म्हणजे 216। इथे आपल्याला किंमत कशाची काढायची आहे विद्यार्थी बालमित्रांनो, x ची किंमत काढायची आहे। म्हणजेच काय, x ची किंमत तुम्ही काढणार कशी आहात हे जरा समजून घ्या। 7,200 आणि x हे एकमेकांना गुणाकाराच्या स्वरूपामध्ये असतात। 100 हे या दोघांना भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतात, पण मात्र ते तिरकस गुणाकाराने 216 ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे। इथे x ची व्हॅल्यू काढायची कशी, तर x बरोबर काय होणार आहे, तर 216 क्रॉस मल्टिप्लाय केल्याच्या नंतर गुणिले 100 आणि हे जे 7,200 आहेत याला भागाकाराच्या स्वरूपामध्ये येत असतात। येतंय लक्षात? आणि हे तुम्हाला सोडवायचं आहे। हे सोडवत असताना काय करणार, एकक स्थानी तुम्हाला 0 आहे, दशक स्थानी 0 आहे, ते कट झालेले आहेत। राहिलं काय, 216/72 एवढंच राहिलेलं आहे। जे थोडेसे स्कॉलर विद्यार्थी आहेत, जे आपल्या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन करू शकतात, त्यांच्या लक्षात येईल की सर इथे एकक स्थानी 2 आहे, इथे एकक स्थानी 6 आहे, 2 त्रिक 6 होतात, 7 त्रिक 21 होतात, म्हणजेच 72 त्रिक 216 होणार का? यस बेटा, 72 त्रिक 216 होणार। म्हणजे x ची किंमत काय आलेली आहे, तर x ची किंमत सर आमची 3 आलेली आहे। 3 आहे का कुठे इथे? काही जण म्हणतील इथे पर्यायात 3 नाही, पण पहिला पर्याय जर काळजीपूर्वक बघितला तर 0.3%, 0.3% म्हणजे 0.3 आणि 3 यांची व्हॅल्यू ही काय आहे, समान आहे। आणि MSc तुम्हाला गोंधळात टाकण्यासारखे असे पर्याय निश्चितच देत असते आणि 7वी मध्ये आपण आहोत, आपल्याला या गोष्टी निश्चितच माहित असणं गरजेचे आहेत। बघा इथे काय दिलेलं आहे, पुढचा प्रश्न आहे, मुद्दल दिलेली आहे आपल्याला 1200 रुपये, दर दिलेला आहे 8%, दर हा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये असतो 8%, कालावधी दिलेला आहे 3.5% आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, तर सरळ व्याज काढायला सांगितलेलं आहे। सरळ व्याजाचं सूत्र बेटा तुमचं माहित असलं पाहिजे तुम्हाला, जर माहित नसेल तर लक्षात ठेवा, कारण आता एक आठवडा राहिलेला आहे फक्त। सरळ व्याजाचं सूत्र आहे म गुणिले द गुणिले क भागिले 100, हे तुमचं सरळ व्याजाचं सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, तो लक्षातच पाहिजे आपल्याला। काय काय किमती दिलेल्या आहेत तुम्हाला बेटा, तर 1200 ही तुमची मुद्दल आहे,
दर आहे तुमचा 8%. इथे टक्केवारी लिहू नका, फक्त 8 ही नंबर लिहा. कालावधी आहे 3.5% भागिले 100. काही विद्यार्थी कमेंटही करतील, सर हे 100 कुठून आले? 100 कुठून आले म्हणजे बेटा ते सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसार आपल्याला ती किंमत घ्यावीच लागते. या सूत्राला, सरळ व्याजाच्या सूत्राला आपण नाही बदलू शकत. आलं लक्षात? ज्या वेळेला या किमती सूत्रांमध्ये टाकल्या जातात त्यावेळेला आपल्याला सरळ व्याज मिळणार आहे. म्हणजे हे 100 इथे घ्यावेच लागणार आहेत. मनाने आपण काहीही नाही घेऊ शकत. याचाच अर्थ काय आहे? वरच्या संख्येला खालचे 100 हे काय आहेत? भागाकाराच्या स्वरूपामध्ये आहे. इथे दोन्ही शून्य आहेत ते कट करून टाका. वरती तुमच्याकडे राहिलं काय? तर 12 गुणिले 8 गुणिले 3.5. बेटा हा गुणाकार तुम्हाला जमला पाहिजे. बारी 8 किती होतात? तर 96 होतात. 96 गुणिले 3.5. दशांश अपूर्णांकाचे गुणाकार जर येत नसतील तर काळजीपूर्वक लक्षात घ्या, 96 ला तुम्हाला गुणायचं आहे 3.5 ने. म्हणजेच काय, एक कच्चं काम म्हणून तुम्ही करणार आहात. 96 गुणिले 3.5. इथे दशांश अपूर्णांकाचा सुरुवातीला विचार करू नका. पाढेपाठ असतील तर गुणाकार तुम्हाला येत असतील. 5 सक किती होतात? तर 5 सक 30 होतात सर आमचे. हातचा गेला 3. नवापाचे 45 आणि 3 किती होतात? तर 48 होतात सर आमचे. दशांश अपूर्णांकाचा विचार नका करू. एकक स्थानी फक्त 0 द्या. 3 सक 18 होतात. हातचा आणखी एक जातो सर आमचा. 3 9 27 आणि 1 28. यांची फक्त बेरीज करून घ्या बेटा तुम्ही. इथे येणार आहे 0, इथे येणार आहे 6, हातचा गेला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 8 13 होतात. हातचा गेला 1. आता दशांश अपूर्णांकाचा विचार करायचा. उत्तर जरी 3360 आलं असलं तरी सुद्धा दशांश अपूर्णांकाच्या नंतर इथे एक डिजिट आहे. एक डिजिट सोडा, दशांश अपूर्णांक द्या. 336 हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे 336, इथे एक शून्य शिल्लक झालेला आहे. 336 हे तुमचं अचूक उत्तर होणार आहे. एवढं व्याज आपल्याला इथे मिळणार आहे. येत आहे लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक बी तिथे एक 0 जास्त टाईप झाला होता. विद्यार्थी टायपिंग कडे सुद्धा खूप लक्ष देत असतात, कारण हे प्रेझेंटेशन बनवताना थोडंफार तर इकडे तिकडे होतच, पण तुमच्यापर्यंत अचूक उत्तर येणं गरजेचं आहे. कोणत्या खात्यामध्ये ठेवीवर सर्वात जास्त व्याजदर मिळतो? आता खातं असतं कुठे बेटा? तर आपण खातं काढत असतो बँकेमध्ये. बँकेमध्ये खात्यांचे विविध प्रकार असतात आणि आपण बँकेत पैसे ठेवतो का, तर आपल्याला त्यावर काहीतरी काय मिळालं पाहिजे? व्याज मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? व्याज मिळालं पाहिजे. आणि जर जास्तीत जास्त व्याज जर मिळत असेल तर आपण काय करणार? बँकेत पैसे ठेवणार. पण बँकेत खात्यांचे विविध प्रकार असतात. सगळ्याच खात्यांना काही सारखंच व्याज मिळत नाही. तर आपल्याला काय वाटत असतं प्रत्येकाला? मला जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजेत, म्हणजे जास्तीत जास्त व्याज मिळालं पाहिजे. मग बँक काय म्हणते? तुम्ही पैसे कोणत्या खात्यात ठेवा? तर मुदत ठेव खात्यात ठेवा. त्यालाच इंग्लिशमध्ये हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, एफ-डी, म्हणजे फिक्स डिपॉझिट करा. फिक्स डिपॉझिट करा म्हणजे ते काही 2 दिवसासाठी नाही, तर तुम्हाला फिक्स डिपॉझिट करावे लागतात. वर्ष, 5 वर्षासाठी असे डिपॉझिट करावे लागतात. म्हणजेच आपल्याला मुदत ठेव खात्याला जास्तीत जास्त व्याज मिळत असतं. बँकेमध्ये जे खाते असतात ते आवर्ती ठेव खाते, बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव खाते असे बँकेमध्ये विविध प्रकारचे खाते असतात. आणि बँकेच्या या खात्यांच्या स्वरूपावर तुम्हाला निश्चितच प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. एका व्यक्तीने एक गाय शेतकऱ्याकडून 42,000 रुपयास विकत घेतली. बघा, एक व्यक्ती आहे, त्यानं शेतकऱ्याकडून एक गाय विकत घेतलेली आहे 42,000 रुपयास आणि या व्यवहारात दलालाने शेकडा 3% दरानं दलाली घेतली. बघा, शेतकरी आणि एक व्यक्ती यांच्यामध्ये एक दलाल होता, त्यानं दलाली सुद्धा घेतलेली आहे. किती? 3%. 3% दलाली घेतली. ती कशावरती घेतली? तर 42,000 रुपयावर दलाली घेतलेली आहे. म्हणजेच 42,000 गुणिले दलाली ही जी आहे ती टक्केच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे 100च्या रूपामध्ये आहे. त्यालाही या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं का? हो, लिहिता येतं. एकक दशक स्थानी 0 आहे. एकक दशक स्थानचे 0 उडवायचे आहेत. वर काय राहिलं? 420 गुणिले 3 गुणाकार येतो बेटा. 3 0 0, 3 दोन्ही 6 आणि 4 त्रिक 12. किती आला उत्तर? 1260. आणि तुमच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला या स्पीडने काम करता आलं पाहिजे. फक्त काय करायचं? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करून ठेवायचा आहे, म्हणजे गुण चांगले मिळतील. 1260 रुपये, 1260 रुपये. अचूक उत्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे शांत डोक्याने, कारण खूप गरमीचे दिवस आहेत, तिथे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. इथे आता काळजीपूर्वक लक्षात घ्या, हा प्रश्न कसा सोडवायचा. प्रज्ञाने एका बँकेमध्ये 50,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. प्रज्ञा नावाची एक लेडीज आहे, तिने 50,000 रुपये काय केलेले आहेत? सरळ व्याजानं 2 वर्षासाठी कुठे ठेवले? बँकेत ठेवले. मुदतीनंतर 60,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती? आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याजाचं सूत्र व बरोबर काय सांगितलेलं आहे बेटा? मी तुम्हाला सूत्र म गुणिले द गुणिले क भागिले 100. म गुणिले द गुणिले क भागिले 100. आपल्याला व
म, द, क मुद्दल दिलेली आहे का? सर आम्हाला मुद्दल दिलेली आहे 50,000 रुपये. दर दिलेला आहे का? तर आपल्याला दर तर काय करायला सांगितलेला आहे? काढायला सांगितलेला आहे. दर काढायला सांगितलेला आहे. देन आपल्याला कालावधी माहिती आहे का? 2 वर्षाचा कालावधी आहे. व माहिती आहे का? व दिलेलं नाहीये म्हणजे आपल्याला ते काढावं लागेल. बघा इथे 60,000 आणि 50,000 यावरून आपण व काढू शकतो, व्याज काढू शकतो. हे 60,000 रुपये काय आहे माहित आहे का बेटा? तर ही आहे बेटा तुमची रास. काय आहे? रास. आणि रास आहे 60,000 रुपये. रास तुमची 60,000 रुपये आहे. मुद्दल तुमची किती आहे? 50,000 रुपये आहे. मुद्दल किती आहे तुमची? तर 50,000 रुपये आहे. या रासमधून मुद्दल तुम्ही वजा जर केली तर तुम्हाला काय मिळतं? व्याज मिळतं. 10,000 रुपये हे व्याज आहे. सर आम्हाला व्याजही माहित पडलं म्हणजेच काय? 10,000 बरोबर मुद्दल किती आहे? 50,000 रुपये आहे. त्यानंतर दर किती आहे? हा सर आम्हाला काढायचा आहे. कालावधी किती आहे? तर 2 वर्ष आहे. त्यानंतर भागाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 100. आता दर काढायचा कसा? तर या दोघांचा तिरकस गुणाकार आणि त्याच्या भागाकारामध्ये हे जाणार आहेत. म्हणजे दर बरोबर काय? काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथे कन्व्हर्जन चुकू द्यायचं नाही. तर दर बरोबर काय? तर दर बरोबर 10,000 गुणिले 100, 10,000 गुणिले 100 चा छेद काय होणार आहे? 50,000 गुणिले 2. पटकन सोडवायचं बेटा आहे. 50,000 गुणिले 2. 4 शून्य आहेत ना, हे 4 शून्य काढा, हे 4 शून्य काढा. इथे काय राहिलेलं आहे? 5. 5 दोन्ही 10. इथे झालेले आहे ते 20 आणि 20 ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे? 10 येणार आहे. म्हणून व्याजाचा दर काय आहे तुमचा? 10% हा व्याजाचा दर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. अंजलीने एका बँकेतून काही रक्कम दरसाल दर शेकडा म्हणजे हा झाला दर. दरसाल दर शेकडा म्हणजे दर 8 दरानं 3.5 वर्षाकरता कर्जाऊ घेतलेली आहे. तो झाला कालावधी 3.5 वर्ष. मुदतीनंतर तिला 19,600 रुपये व्याज मिळाले. हे व्याज झालेलं आहे. व्याज द्यावे लागले तर तिने किती रुपये बँकेतून कर्जाऊ घेतले होते? इथे काढायचं काय हे समजून घ्या. किती रुपये बँकेतून कर्जाऊ घेतले होते म्हणजे मुद्दल तुम्हाला काढायची आहे. तर व बरोबर सूत्र काय सांगितलेलं आहे बेटा तुम्हाला? तर म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे. डोक्यातच ठेवा. येतंय लक्षात. मुद्दल तुम्हाला काढायचीच आहे. तर तुम्हाला व्याज माहिती आहे का? तर व्याज सर आम्हाला माहिती आहे. किती आहे व्याज? तर व्याज 19,600 रुपये माहिती आहे. दर माहिती आहे. आम्हाला कालावधी माहिती आहे. मग आम्ही यावरून मुद्दल काढू शकतो का? तर काढू शकतो. येतंय लक्षात. मग आम्हाला मुद्दल काढायची. मग म बरोबर काय होईल बेटा तुमचं? तर म बरोबर व गुणिले 100, व गुणिले 100 चा छेद काय येणार? मुद्दल काढायची म्हटल्याच्या नंतर दर गुणिले कालावधी, द गुणिले कालावधी. फक्त एवढं कन्व्हर्जन काय करायचं आहे? आपल्याला अचूकपणानं सोडवायचं आहे. व किती आहे? व्याज किती आहे? 19,600. किती आहे? 19,600 हे आमचं व्याज आहे. त्यानंतर गुणिले 100. तुमचा दर काय आहे बेटा? दर तुम्हाला लावलेला आहे 8% आणि तुम्हाला कालावधी किती आहे? तर 3.5%. या पद्धतीचं कन्व्हर्जन आपल्याला करावं लागणार आहे बेटा. या 8 ने आपण सुरुवातीला काय करूयात? 19,600 ला भाग देऊयात. भाग व्यवस्थित काळजीपूर्वक द्या. 8 एक 8 होणार आहे. 8 दोन्ही 16 होणार आहेत. 8 दोन्ही 16 इथे झालेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे इथे काय उरलेले आहे? तर इथे 3 उरलेले आहेत. इथे 3 उरलेले आहेत. 8 चोक 32 होतात. इथे आता 4 उरलेले आहेत. 8 45 होतात आणि 0 ला 0. म्हणजे वरती काय राहिलेलं आहे? तर 2,450 गुणिले 100 भागिले 3.5. या 3.5 ने आपल्याला याला भाग जातो का? हे सुद्धा बघायचं आहे. थोडंसं क्लिअर करण्यासाठी ही आकडे आपण पुन्हा इथे लिहूया. 2,450 गुणिले 100 चा छेद 3.5. बघा 3.5 जर समजा तुम्हाला याला 3.5 ला दशांश पूर्णांकाचं रूपांतर पूर्ण संख्येत जर करायचं असेल तर हा पॉईंट तुम्ही इकडे सरकवू शकता का? यस सरकवू शकतो. म्हणजे याला तुम्ही 10 ने गुणलेला आहे. मग याची किंमत किती होणार? 35 होणार. याला जर 10 ने गुणलं तर याला सुद्धा 10 ने गुणावं लागेल तुम्हाला. येते लक्षात. म्हणजे अंश आणि छेदाला समान संख्येने गुणू शकतो का? हो गुणू शकतो. 3.5 ला जर आपण 10 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 35 येणार आहे. आता 35 राऊंड फिगर मध्ये का केलेले आहे? तर आपल्याला भागाकार व्यवस्थित करता यावा यासाठी. एकक स्थानी इथे 0 आहे, इथे 5 आहे. 5 ची कसोटी तुम्हाला माहिती असेल की जर समजा एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ही आमची कसोटी आहे. मग देऊन बघा भाग. तर 5 7 35 होतात. 5 चोक 20 होतात. 5 9 45 होतात. 5 0
0 7ने याला भाग जाईल का 7 7 49 0 ला 0 म्हणजे वरती काय राहिलेलं आहे 70 गुणिले 100 गुणिले 10 म्हणजेच काय होणार आहे 70 गुणिले 1000 म्हणजेच काय तर 70 वरती 1 2 3 70,000 किती होणार आहे 70,000 म्हणजेच 19,000 रुपये व्याज दिले तर तिने कर्जाऊ पैसे किती घेतलेले असतील तर 70,000 रुपये तिने काय घेतलेले असतील कर्जाऊ घेतलेले असतील या पर्यायामध्ये व्याज द्यावे लागले तर तिने किती रुपये बँकेतून कर्जाऊ घेतलेले आहे तर 70,000 रुपये काय केलेले आहेत तिने कर्जाऊ घेतलेले आहेत इथे 60,000 झालेले होते तर 70,000 रुपये कर्जाऊ घेतलेले आहेत येते लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे या स्वरूपाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत दशांश पूर्णांक दिसेल त्यामुळे गोंधळून जायचं नाही त्यांच्या बेरीज वजाबाक्या किंवा गुणाकार तुम्हाला भागाकार सुद्धा आता आपण बघितलेला आहे सहजगत्या जमले पाहिजेत खरेदी किंमत काय आहे तर 272.80 रुपये आणि विक्री किंमत 290.50 रुपये तर नफा बरोबर किती बेटा हे तुमच्या लक्षातच पाहिजे नफा कधी होणार आहे आपल्याला नफा म्हणजे काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा म्हणजे काय तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे आपली विक्री किंमत ही मोठी असावी लागते आणि इथे बघा बरं विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा मोठी आहे आणि तुम्हाला काय करायचंय फक्त वजाबाकी करायची पण काळजीपूर्वक करायची आहे बघा 290.50 मधून काय वजा करायचंय 272.80 272.80 दशांश चिन्हांच्या वजाबाक्या करायच्या आहेत 0 मधून 0 गेलं 0 राहणार आहे 5 मधून 8 जातात का नाही कोणाकडून हातचा आणावं लागणार आहे डायरेक्ट 9 कडून इथे 9 कडून हातचा आणला इथे राहिले 8 इथे झाले 10 याच्याकडून हातचा आणला 15 इथे राहिलेले आहेत 9 हे कळता येणं गरजेचं आहे जर समजा इथे चूक झाली उत्तर चुकणार आहे 15 मधून 8 गेले 7 राहिलेले आहेत 9 मधून 7 गेलेले आहेत पॉइंटला जसाच्या तसा पॉइंट द्या 8 मधून 7 गेले 1 राहिला इथे 0 17.70 कुठे आहे 17.70 पर्याय क्रमांक बी मध्ये आहे येते लक्षात हा सराव खूप गरजेचा आहे आणि तिथे मात्र घाई गडबड करायची नाही कारण पॉइंटचे जरी समजा सोपे वाटत असले वजाबाक्या जरी असल्या तरी सुद्धा चूक करू नका हातचा घेतानाही काही काही विद्यार्थ्यांकडून गोंधळ होतो ती गोष्ट तिथे काळजीपूर्वक जपायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे 0.18 या दशांश अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर पर्यायातून निवडा शेकड्यात रूपांतर जर करायचं असेल तर काय करायचं फक्त याला 0.18 ला फक्त 100 न गुणा ती शेकड्यात रूपांतरित होत असतो हा गुणाकार नक्कीच तुम्हाला येत असेल तर याचं उत्तर काय येणार आहे बेटा 100 ने ज्या वेळेला गुणलं 0 कट झाला पॉईंट इथे आला 0 कट झाला पॉईंट इथे आला सरळ आला 18% येते लक्षात काही काहींना असं वाटत असेल की सर आम्ही प्रत्यक्ष गुणाकार करतो म्हणजे आम्हाला गणित सोडवल्यासारखं वाटतं तर असा गुणाकार जरी केला बेटा तुम्ही तरी तुमचं उत्तर काय येणार आहे हेच येणार आहे पण आपल्याला काय करायचं आहे 75 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत वेळेचं भान ठेवावं लागतं ज्या गोष्टी सहजगत्या जमतात त्या सहजगत्या करा उगाच नाही तर कच्चं काम केल्यासारखं दाखवण्यासाठी असं काम करायचं नाही पेपरला जिथे वेळ वाचतो तिथे वेळ वाचवलाच पाहिजे तरच आपल्याला जास्तीत जास्त गुण येतात कारण बाकीचे विद्यार्थी या गोष्टी करत असतातच सुयश आणि शीतलने समान रक्कम दरसाल दर शेकडा 8 दरानं अनुक्रमे 3 वर्ष आणि 5 वर्षासाठी बँकेत ठेवली सुयश नावाचा एक व्यक्ती आहे शीतल नावाची एक स्त्री आहे समान रक्कम समान ठेवलेली आहे जर समजा सुयशने 5,000 ठेवले असेल तर शीतलनेही 5,000 ठेवलेले आहेत त्याने 10 ठेवले तिनेही 10 ठेवलेले आहेत समान रक्कम त्यांनी बँकेत ठेवलेली आहे आणि दरसाल दर शेकडा 8 दरानं दोघांनाही दर समानच दिला बँकेने रक्कमही सारखीच ठेवली दरही समानच ठेवलेला आहे पण काय झालेलं आहे सुयशनं 3 वर्ष पैसे बँकेत ठेवले आणि शीतलने किती ठेवले 5 वर्ष बँकेत पैसे ठेवले यांनी फक्त पैसे ठेवताना वेगवेगळे ठेवलेले आहेत त्यांना दर सारखा होता त्यांची रक्कमही सारखी होती तर ठेवले तर मुदतीनंतर सुयशला 868 रुपये आणि शीतलला 980 रुपये मिळाले तर दोघांनी बँकेत किती रक्कम गुंतवली होती म्हणजे त्यांनी समान गुंतवणूक केली होती तर समान गुंतवणूक केली म्हणजे सुयशने किती रुपये ठेवले आणि या शीतलने किती रुपये ठेवले हे आपल्याला काढायचं आहे कोणाची एकाची काढली तरी जाणारच आहे कारण ते समान ठेवलेले आहेत बघा या सुयशने काय केलेलं आहे प्रथम आपण सुयशचं बघून घेऊया सुयशने काय केलेलं आहे एक रक्कम बँकेमध्ये ठेवली होती पण त्याने 3 वर्षासाठीच ठेवली होती आणि शीतलने काय केलेलं आहे तर शीतलने तीच रक्कम काय केली जास्त दिवसासाठी ठेवली होती म्हणजे 5 वर्षासाठी ठेवली होती आता बघा बरं म्हणजे यांच्या कालावधीमध्ये कितीचा फरक दिसतो सर आम्हाला तर 2 वर्षांचा फरक दिसतो बरोबर आहे किती आहे 2 वर्षांचा फरक आहे म्हणजे 2 वर्ष शीतलला काय आहे व्याज जास्त मिळालेलं असेल शीतलला व्याज जास्त मिळालेला असेल आणि सुयशपेक्षा शीतलला पैसेही जास्त मिळालेले आहेत म्हणजे त्यांना जी काही
रास मिळालेली आहे ती रास सुद्धा जास्त मिळालेली आहे. शीतलला मिळाले किती 980 रुपये आणि सुयशला किती मिळाले तर 868 रुपये मिळाले. म्हणजे शीतलला किती रुपये जास्त मिळाले हे आपण प्रथम काढूया. तर बघा इथे काय होणार आहे, 10 मधून काय गेले 8 गेले, 2 राहिले, 7 मधून 1 राहिला आणि इथे 1 राहिला. 112 रुपये शीतलला जास्त मिळालेले आहेत. किती वर्षामध्ये मात्र 2 वर्षामध्ये मिळालेले आहेत. मग 1 वर्षामध्ये किती जास्त मिळालेले असतील, 1 वर्षामध्ये 112 छेद 2 म्हणजेच काय 56 रुपये जास्त मिळालेले आहेत. कोणाला शीतलला 1 वर्षामध्ये 56 रुपये जास्त मिळालेले आहेत. आता लक्षात घ्या 56 रुपये ही 1 वर्षाचं सरळ व्याज आहे. मग सुयशला 3 वर्षामध्ये व्याज किती मिळालं असेल तर 56 1 वर्षाचं व्याज गुणिले 3 वर्षामध्ये मिळणारं व्याज 3 सक 18 हातचाला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 म्हणजे सुयशला एकूण व्याज हे 168 रुपये मिळालेलं आहे. आणि सुयशला पैसे किती मिळाले 868 रुपये. 868 रुपयामधून तुम्ही जर 168 रुपये वजा केले, कारण हे आहे व्याज बेटा, हे काय आहे रास आहे. मग रास बरोबर काय असतं सूत्र बेटा आपलं, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्र आहे. आणि मग आपल्याला रास दिलेली आहे 868 रुपये, सुयशची रास आहे ही, मुद्दल आपल्याला काढायची आहे आणि व्याज आहे 168 रुपये. याचाच अर्थ मुद्दल बरोबर काय तर 868 वजा 168, वजा बाकी करा. 868 मधून 168 गेले, काय राहणार 0 0 आणि 7 700 रुपये. आणि जर सुयशने 700 रुपये गुंतवले होते, शीतलने किती गुंतवले असतील, समान रक्कम गुंतवली ना, 700 रुपये तिने सुद्धा गुंतवलेले असते. या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला जास्तीत जास्त जे आहेत ते दिसून येणार आहेत. येते लक्षात. तर या गोष्टींचा सराव असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. खादी ग्रामोद्योग मंडळानं 25,300 खादी ग्रामोद्योग मंडळ आहे त्यांनी 25,300 रुपयाच्या मालाची विक्री केली आणि मालाच्या विक्रीवर 5% रिबीट मिळत असेल तर किती रुपये रिबीट मिळाले. बघा बरं, 25,300 एवढ्या मालाची त्यांनी विक्री केल्याच्या नंतर 5% काय सांगितलं बेटा, 5% म्हटलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ 5चे 100 करा, 0ला 0 कटले, काय राहिलं तर 2 5 3 गुणिले 5 राहिले सर आमच्याकडे, करा गुणाकार. 5 त्रिक 15 हाताला 1 5 5 25 आणि 1 26 5 2 10 आणि 2 12, काय उत्तर आलं 1,265 रुपये. 1,265 रुपये पर्याय क्रमांक सी हे तुमचं अचूक उत्तर होणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा. या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला निश्चितच रविवारी दिसून येणार आहेत. बघा रामूने 10 क्विंटल म्हणा याला, रामूने 10 क्विंटल सोयाबीन 3,850 रुपये प्रति क्विंटल दराने विकले आणि व्यापाऱ्याने शेकडा 2% दराने अडत आकारली, तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतील. काय झालं तर रामू जो आहे याने 10 क्विंटल सोयाबीन घेऊन गेला आणि 3,850 रुपये प्रति क्विंटलने त्याने विकली. पण व्यापाऱ्यानं काय केलं, प्रति क्विंटलला काय केलं 2% दरानं अडत आकारलेली आहे. बघा बरं, आता हा 1 क्विंटलचा भाव आहे बरं बेटा, हा 1 क्विंटलचा भाव आहे. कोणता 3,850 रुपये 1 क्विंटलचा भाव आहे आणि अडत किती लागलेली आहे तर 2% अडत लागलेली आहे. 2% अडत लागलेली आहे, येतंय लक्षात. आणि सोयाबीन किती आहे टोटल, तर सोयाबीन सर आमचा आहे किती 10 क्विंटल आहे, त्याला 10 ने गुणाकार करा. बघा बरं, 0ला 0 कट करून टाकलेले आहेत, काय राहिले वरती 385 गुणिले 2 एवढंच करायचं आहे तुम्हाला. 385 गुणिले 2 येतंय लक्षात. 5 2 10 हाताला 1 8 2 16 आणि 1 17 हाताला 1 3 2 6 आणि 1 7, किती रुपये अडत लागली तर 770 रुपये ही अडत लागलेली आहे. म्हणजे तो जो काही तिथला दुकानदार आहे तो पैसे 770 रुपये घेणार आहे. मग रामूला प्रत्यक्षात पैसे मिळतील किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर रामूची सोयाबीन 3,850 रुपये प्रति क्विंटलने 10 क्विंटल सोयाबीन होती. म्हणजे रामूला मिळणारे पैसे जे आहेत हे किती आहेत तर गुणिले 10, याचा अर्थ 38,500 रुपये मिळायला पाहिजे होते. पण आडत्यानं किती घेतले 770 रुपये त्याने काढून घेतले. म्हणजे 770 काय होणार आहेत वजा होणार आहेत. येतंय लक्षात.
शून्यातून शून्य गेला 0, इथे 10 होणार आहेत, इथे 4 राहणार आहेत बेटा, इथे राहिले 3. आता काही जण विचारतील सर हे 4 कुठून आले आणि 10 कसे काय झाले? बेटा यासाठी वजाबाकी करतोय आपण, बाकी काहीही करत नाहीये. 4 मधून 7 जात नाही म्हणून इकडनं हातचा आणावा लागतो. इथे राहिले 7, इथे 7, इथे 3, किती राहिलेले आहेत? 37,730 रुपये. 37,730 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. आणि बेरीज वजाबाकी या थोड्याशा स्पीडला होणं गरजेचे आहे, तरच आपण स्कॉलरशिपसाठी पात्र होऊ शकतो, हे इथे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री दिली. कधी कधी असतं ना की जर तुम्ही 4 साबण घेतल्या तर 1 साबण फ्री, बघितलेलं आहे की नाही? तर बघा, एक दुकानदार आहे, त्या दुकानदारानं 5 वस्तूच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री देऊन टाकली तुम्हाला, तर शेकडा किती सूट दिलेली आहे? समजा आपल्याकडे आपण 5 वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्या 5 वस्तूची किंमत आहे 100 रुपये. किती आहे? 100 रुपये. आणि या 5 वस्तू घेतल्यामुळे तुम्हाला 1 वस्तू काय मिळते? फुकट मिळते. मग 5 वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल, 5 वस्तूची किंमत 100 रुपये असेल, तर एका वस्तूची किंमत कशी काढाल रे बेटा तुम्ही? तर बरोबर आहे, 100ला तुम्ही 5 ने भाग देणार आहात, म्हणजे किती? 20 रुपये. एक वस्तू केवढ्याची आहे? 20 रुपयाची आहे. आणि ही 20 रुपयाची वस्तू काय करते? तुम्हाला दुकानदार फुकट देऊन टाकतोय. 20 रुपयाची वस्तू फुकट देऊन टाकतो. मग 100 रुपयाच्या पाठीमागे 20 रुपयाची वस्तू फुकट देऊन टाकतो, तर मग टक्केवारीमध्ये काय येणार आहे? 20%. येत आहे लक्षात? 20%. बरोबर आहे या पद्धतीने. चला पुढे. सोपं उदाहरण होतं ते. आशिषला दुकानदाराने शेकडा 5 सूट दिल्याने दुचाकी गाडी घेताना 2,376 रुपयाची सूट मिळाली, तर गाडीची दर्शनी किंमत किती? आता आपल्याला थोडंसं उलट करून विचारलेलं आहे. आपल्याला इथं दर्शनी किंमत काढायची आहे. मग दर्शनी किंमत काढायची आहे, मग सूट किती दिलेली आहे? तर 2,376 रुपये सूट दिली सर आम्हाला. आणि शेकडा सूट किती आहे? 5 रुपये आहे. म्हणजेच काय आहे? आता आपण 5/100 लिहायचं का? नाही, उलट लिहायचं. 100/5 करायचं. येतंय लक्षात? एवढंच करायचं, बाकी काहीही नाहीये. तर बघा, या 5ने कोणाला भाग देणार आहोत? इथे एकक स्थानी 0 नाहीये, इथे एकक स्थानी 0 आहे. द्या भाग 20. काय करायचंय बेटा? फक्त तुम्हाला काहीच नाही, 2,376 ला 20 ने गुणा. आलं तुमचं उत्तर. 2,376 गुणिले 20 करा, गुणिले 20 करा. बेटा इथं 20चा पाडा म्हणत बसू नका. काय करा? एकक स्थानी 0 आहे ना, 0 0 देऊन मोकळे व्हा. 2 0 आमचे एकक स्थानी येणार आहेत सर. 2 ने भाग द्या. आता सोपं होतं. 7 2 14, हाताला 1, 3 2 6 आणि 1 7. त्यानंतर 2 2 4, किती आलं? 47,400 आहे का उत्तर बेटा आपलं? 47,400 रुपये. गाडीची दर्शनी किंमत, आशिषला दुकानदाराने शेकडा 5 रुपये सूट दिल्यानंतर दुचाकी गाडी घेताना 2,376 रुपये. इथे आपण काय केलेलं आहे? इथे 70 घेतलेला आहे, इथे 76 पाहिजे. असं होऊ द्यायचं का? मग नाही. येतंय लक्षात? असं होऊ द्यायचं नाही. तर 2,376 गुणिले किती होणार आहेत? तर 20 होणार आहेत. 20 होणार आहे. एकक स्थानी द्या 0, साइन 2 12, हाताला 1, 7 2 14 आणि 1 15, हाताला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 4. 47,520. 47,520 तुमचं अचूक उत्तर झालेलं आहे. येतंय लक्षात? 125 चे 20% म्हणजे किती? 125 चे 20%. 125 चे 20% म्हणजे किती? हे आपल्याला काढायचं आहे. तर 125 चे 20% तुम्ही कसे काढणार आहात? 125 गुणिले 20/100 झालं. किती राहणार आहे? 20 ने खाली भाग देऊ शकतो का? यस, देऊ शकतो. 20 1 20, 20 5 100. 5 ने आता याला भाग द्या. 25 5 6 असे 125 झालं. किती आलं उत्तर तुमचं? पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे तुमचं. रिहाना व लक्ष्मीबाईंनी अनुक्रमे 10,000 रुपये व 12,000 रुपये समान दराने व समान मुदतीसाठी बँकेत ठेवलेले आहेत. रिहाना आणि लक्ष्मीबाई या 2 स्त्रिया आहेत. यांनी अनुक्रमे 10,000 रुपये आणि 12,000 रुपये समान दरानं ठेवले, समान मुदतीसाठी ठेवले. सुयश आणि शीतल सारखं नाही, समान दरानं समान मुदतीसाठी ठेवले. तर दोघींना मिळणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर काढा. दोघींना मिळणारं व्याज हे काय मिळणार आहे? मग समानच मिळणार आहे की नाही? म्हणजे समान मिळणार आहे म्हणजे गुणोत्तराच्या रूपात समान मिळणार आहे. बेटा मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? व बरोबर काय? तर व बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 भागिले 100. बरोबर आहे? हे आपलं सूत्र आहे. मग रिहानालाही हे सूत्र लागू होतं, लक्ष्मीबाईलाही हे सूत्र लागू होतं. पण यांचा दर कसा आहे? दर समान आहे सरांचा. कालावधी कसा आहे? समान आहे सरांचा. मग काय आहे? मुद्दल भागिले 100 एवढंच राहणार आहे. तिकडेही 100 समानच आहे. म्हणजे आपल्याला रिहानास लक्ष्मीबाई यांचं गुणोत्तर काढायचं आहे. रिहानास लक्ष्मीबाई यांचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजेच रिहाना चा छेद लक्ष्मीबाई म्हणजेच 10,000
रिहानाचे पैसे 10,000 आणि 12,000 पैसे कोणाचे, तर लक्ष्मीबाईचे पैसे. फक्त एवढंच काम करायचं काम आहे. आणि 0-0 आहेत ना, 3 0 आहेत ना, टाका काटून 3 0. राहिलं काय 10/12. म्हणजे यालाही 2 ने भाग जातो का, जातो. यालाही 2 ने भाग जातो का, जातो. उरलं काय 5/6. याचाच अर्थ 5/6 हे गुणोत्तर आहे बेटा तुमचं. 5/6 पर्याय क्रमांक 1. कारण दर समान आहे, कालावधी समान आहे, छेदही समान आहे, हे सुद्धा कट होणार आहेत. येतंय लक्षात. शिवराजने एक वस्तू 12,275 रुपयास खरेदी केली. सदर वस्तू विकून 1,225 रुपये नफा मिळवायचा असेल तर ती किती रुपयास वस्तू विकावी असं म्हटलेलं आहे. शिवराजने एक वस्तू काय केली, 12,275 रुपयास. म्हणजे खरेदी किंमत किती आहे शिवराजची, खरेदी किंमत किती आहे शिवराजची, तर 12,275. 12,275 ही शिवराजची खरेदी किंमत आहे. आणि सदर वस्तू विकून त्याने काय केला, नफा कमवला. नफा किती कमवलेला आहे त्यानं, तर नफा कमवलेला आहे सर त्यानं 1,225 रुपये एवढा नफा कमवलेला आहे. तर ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे, विक्री किंमत किती, विक्री किंमत काय असली पाहिजे आपल्याला काढता आली पाहिजे. तर बघा बरं नफा कधी होतो बेटा, तर विक्री वजा काय खरेदी. आणि जर तुम्हाला विक्री किंमत काढायला सांगितलेली असेल तर काय करणार आहात तुम्ही, फक्त या दोघांची काय करणार, बेरीज करणार आहात. कारण त्यानं खरेदी केलेली किंमत त्याला मिळालीच पाहिजे आणि नफा सुद्धा त्याला मिळाला पाहिजे. म्हणजेच 1,275 अधिक काय करणार आहात, 1,225 करणार आहात. आणि बेरीज आम्हाला कशी आली पाहिजे, वेगात आली पाहिजे. वेगात बेरीज येणं गरजेची आहे. 10 से 0 हाताला 1, 5, 3, 1, 1, 13,500. केवढ्यात 13,500 रुपयामध्ये असे उदाहरणं झटकीपट सुटले पाहिजेत. पुढच्या उदाहरणाकडे या. देवगड आंब्याची एक पेटी 1,250 रुपयास विकली आणि व्यापाऱ्याने अशा 25 पेट्या विकल्या. प्रत्येक पेटीसाठी शेकडा 1.5 दराने कमिशन घेतले तर व्यापाऱ्याला किती कमिशन मिळाले हे आपल्याला. तर ती जी पेटी आहे ती पेटी 1,250 गुणिले काय होणार आहे, तर कमिशन घेतलेलं आहे 1.5 शेकड्याच्या रूपामध्ये घेतलेलं आहे. येथे लक्षात. म्हणजेच काय, 0ला 0 कट होणार आहे. देन इथे जर समजा आपण हा 0 काढला तर पॉईंट कुठे येणार आहे, तर इथे येणार आहे. म्हणजेच काय 12.5 गुणिले किती 1.5 हा गुणाकार बेटा तुम्हाला करता आला पाहिजे दशांश अपूर्णांकाचा. 15 पाचे किती होतात, तर 75 होतात सर आमचे. 15 दोन्ही 30, 37 होतात. 15 आणि 3 18. पॉईंट कुठे येणार आहे, इथे दशांश चिन्हाच्या नंतर एक डिजिट आहे, इथे दशांश चिन्हाच्या एक डिजिट, 2 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे. आता काय राहिलेलं आहे, तर अशा 25 पेट्या आहेत. हे झालं तुमच्या एका पेटीचं कमिशन. हे तुमच्या एका पेटीचं कमिशन झालेलं आहे. तुम्हाला अशा 25 पेट्यांचं कमिशन काढायचं आहे. मग हे कसं काढायचं, तर हे काढत असताना 18.75 ला तुम्हाला फक्त 25 ने मल्टिप्लाइड करायचं आहे. 25 5 125 करेक्ट. 25 7 175. 175 मध्ये तुम्ही 12 मिळवली तर किती होणार आहे, 187. 25 8 200 अधिक 18 218 म्हणजे कॅरी जाणार आहेत 21. 25 आणि 21 किती होतात, तर 46 होतात. म्हणजे 468.75 पर्याय क्रमांक बी हे तुमचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे. मल्टिप्लिकेशन करताना फक्त काय करा की सावधगिरीनं काळजीपूर्वक मल्टिप्लिकेशन करा. पुढचा सोपा प्रश्न आहे, कोणत्या खात्यामधून दैनंदिन व्यवहार किती वेळा करता येतो. बँकेचे जे काही विविध खाते असतात याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर समजा काही व्यापारी लोक असतात, हे व्यापारी लोक बऱ्याच वेळेला बँकेत जातात, पैसे टाकतात, कधी काढतात सुद्धा, टाकतात सुद्धा, काढतात सुद्धा. या खात्याला म्हटलं जातं चालू खाते. कोणते खाते, चालू खाते असं त्याला म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे चला. अर्चनाने एक धुलाई यंत्र 27,000 रुपयास खरेदी केलं. म्हणजे काय आहे, ही खरेदी किंमत किती आहे, तर खरेदी किंमत आहे धुलाई यंत्राची म्हणजेच वॉशिंग मशीनची 27,000 रुपये. ते यंत्र 2 वर्षांनी 10% तोट्याने श्रावणीला विकलं. 2 वर्षाच्या नंतर हे जे यंत्र आहे ते 10% तोट्याने विकलेलं आहे कुणाला, श्रावणीला. आता याचे 10% तोटा म्हणजेच काय, तर 2,700 गुणिले 10 चा छेद किती येणार बेटा तुमचा 100. हे 0 कटलं, हे 0 कटलं, म्हणजे तिने तोटा किती सहन केला, तर 2,700 रुपये तोटा सहन केला. म्हणजे तिने अर्चनाने श्रावणीला ते यंत्र केवढ्यात दिलं असेल, तर 27,000 मधून तुम्ही काय करणार आहात, एवढ्या तोट्याने तिने विकलेला आहे हे वजा करणार आहात त्यामधून. बघा बरं, 0 मधून 0 गेलं 0, इथे 10 मधून 3, इथे किती राहणार आहे 4, म्हणजे 24,300 रुपयाला तिने ते कुणाला विकलं, श्रावणीला विकलं. पण या श्रावणीने काय केलं,
श्रावणीने ते यंत्र दुरुस्त करण्यासाठी 700 रुपये खर्च केला. म्हणजे श्रावणीनं हिच्याकडून जरी घेतलं तरी या अर्चनानं ते 2 वर्ष वापरलेलं होतं आणि तिने केला त्यावरती खर्च 700 रुपये. म्हणजे हिच्याकडून घेतलं, 700 रुपये खर्च केला. म्हणजे प्रत्यक्षात श्रावणीला ते यंत्र पडलं केवढ्यामध्ये, तर तिला ते पडलं 25,000 रुपयामध्ये. केवढ्यात पडलं? 25,000 रुपयामध्ये पडलं. आणि रुपयास आणि काय केलं, 700 रुपये खर्च केले आणि तिने ते यंत्र किती रुपयास विकले, तर 2% नफा होईल. आता पुन्हा या श्रावणीने ते यंत्र किती रुपयास विकलं पाहिजे, म्हणजे तिला किती टक्के नफा होईल? 2% नफा होईल. कारण तिने यंत्र घ्यायलाही पैसे दिले, त्यावरती खर्च सुद्धा केला. मग याच्या 2% आपल्याला काढायचे आहेत. कशाच्या 2% काढायचे बेटा? 25,000चे 2% काढायचे आहेत तुम्हाला. 2 झिरो कॅन्सल. आणि 250 दोन्ही किती होणार आहेत, तर 500 होणार आहेत. आणि हे 500 म्हणजे आपलं उत्तर झालं का? यस, अर्ध उत्तर झालेलं आहे. कारण हेच 500 आपल्याला कोणामध्ये ऍड करायचे? 25,000 रुपये मूळ किमतीमध्ये तुम्ही 500 रुपये नफा ऍड करणार आहात. म्हणजेच 25,500 हे तुमचं अचूक उत्तर होणार आहे. 25,500 रुपये. 25,500 रुपये. 25,500 रुपये. पर्याय क्रमांक डी तुमचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे. एका व्यापाऱ्याने 2 वस्तू प्रत्येकी 1,248 रुपयास विकल्याने एका वस्तूच्या विक्रीवर त्याला शेकडा 4 नफा झाला, तर दुसऱ्या वस्तूच्या विक्रीवर त्याला शेकडा 4 तोटा झालेला आहे. तर एकंदरीत या व्यवहारामध्ये त्याला किती टक्के तोटा झाला? अशा व्यवहारामध्ये सातत्यानं काय होत असतो? नेहमी तोटा होत असतो. हा नफा आणि तोटा याच्या किमती सारख्याच आहेत. असं जर तुम्हाला उदाहरण विचारलं असेल की एका व्यापाऱ्याने 2 वस्तू प्रत्येकी, दोन्ही वस्तूंची विक्री किंमत ही समान आहे, जेवढा नफा झाला तेवढाच तोटा झाला. हे उदाहरण सोडवताना फक्त काय करायचं, तर x गुणिले x चा छेद 100. x म्हणजे काय? हा झाला तुमचा नफा, हा झाला तुमचा तोटा. कारण तो समान आहे, 4 असा समानच आहे. म्हणजेच काय, x चा वर्ग म्हणतो की नाही आपण याला, चा छेद 100. आणि किती टक्के झालेला आहे? x म्हणजे काय बेटा? 4. x म्हणजे काय तुमचा? 4. हा x म्हणजे काय? 4 चा छेद किती? 100. 4 चौक किती होतात? 16. 16 चा छेद 100. दशांश पूर्णांकाचे भागाकार तुम्हाला आले पाहिजेत. याचा पॉईंट कुठे आहे? इथे आहे. इथे येणार, इथे येणार. म्हणजेच काय? 0.16%. 0.16%. पर्याय क्रमांक ए. बघा, पर्याय क्रमांक ए हे आपलं अचूक उत्तर आहे. 2,500 चे 13.5%. 13.5%. असंगत पर्याय कोणता? यापैकी असंगत पर्याय कोणता? म्हणजे आपल्याला पहिलं काय करावं लागेल, तर पहिलं सर आम्हाला हे करावं लागेल, 2,500 चे 13.5% म्हणजे किती? 2,500 चे 13.5% म्हणजे किती? हे आम्हाला पहिलं काढावं लागेल. तर हे काढता येईल का? यस, काढता येईल. काय करता येईल बरं? काय राहिलं वर? 25 गुणिले 13.5 म्हणजे 13.5 गुणिले 25 करा, काही अडचण नाही. किंवा या 13.5 ने 25 ला गुणाकार कसाही जरी केला आपण तरीही चालून जातं. 25 पाचा 125 होतात, 25 त्रिक 75. 75 मध्ये जर 12 जर मिळवले आपण तर 87 होतात बेटा आपले. 25 आणि 8 किती होतात? तर 33 होतात. किती होतात? 33. पॉईंट कुठे येणार आहे? तर पॉईंट इथे येणार आहे. म्हणजे उत्तर काय येतं? 337.5. आम्हाला 337.5 हे आमचं उत्तर हवंय. कुठे कुठे आहे उत्तर ते पाहूया. 337.5 आहे का? नाही आहे. असंगत पर्याय विचारला होता, उत्तरच मिळून गेलेलं आहे बेटा तुम्हाला. 337.5 हे उत्तर आहे. 337 5चा छेद 10. 5चा छेद 10 म्हणजे 337.5. याचाही अर्थ तोच होतो. 337 1चा छेद 2. 337 1चा छेद 2 याचाही अर्थ होतो 337.5. म्हणजे हे सुद्धा 337.5 आहेत. 337.5 आहे. 337.5 आहे. आपल्याला असंगत विचारलेलं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर होणार आहे. तो असंगत पर्याय आहे. दीपकने मेथीच्या 100 जुड्या 800 रुपयात खरेदी केलेल्या आहेत आणि त्यापैकी 70 जुड्या प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे विकलेल्या आहेत. 70 जुड्या दीपकनं काय केल्या? 10 रुपये दराने विकल्या. 10 रुपये दराने विकून त्याला किती रुपये मिळाले असतील बेटा? 700 रुपये मिळालेले असतील. व उरलेल्या, आता उरल्या किती? 100 पैकी 70 विकल्या, उरल्या किती असतील? तर 30 उरल्या असतील सर. बरोबर. त्या 9 रुपये दराने विकल्या म्हणजे 270 रुपयात विकल्या. म्हणजे त्याची विक्री किंमत काय झाली? 700 अधिक 270. बरोबर. 079. 970 रुपये ही त्याची काय झाली? विक्री किंमत झालेली आहे. आणि खरेदी किंमत काय होती? 100 जुड्या केवढ्यात घेतल्या होत्या? 800 रुपयात घेतल्या होत्या. मग या विक्री किमतीमधून फक्त काय करा? खरेदी किंमत वजा करा. काय राहिलं तुमच्याकडे? इथे 70 राहिले आणि ते 1 राहिला. 170 रुपये. पण काय झाला असेल? 170 रुपये तोटा झाला असेल का? अरे त्याला पैसे जास्त मिळालेले आहेत म्हणजे नफा झाला असेल. 170 रुपये त्याला नफा झाला असेल. झालं. ठेवीदारास सोयीप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम भरता येणारे खाते कोणते? आता काही काही ठेवीदार असतात
यांना एकदाच पैसे नाही भरायचे बँकेमध्ये, आपल्या मर्जीनुसार आपल्या सोयीनुसार भरायचे आहेत, सोयीप्रमाणे भरायचे आहेत आणि दरमहा भरायचे आहेत. तर कोणत्या खात्यात ते पैसे भरले पाहिजे, तर अशा खात्यांना बेटा लक्षातच ठेवा, आवर्ती ठेव खाते असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जे काही मुदत ठेव खाते कशाला म्हणतात, चालू खाते कशाला म्हणतात, आवर्ती ठेव खाते कशाला म्हणतात, या गोष्टी सातत्यानं लक्षात राहिल्या पाहिजेत, कारण यावर प्रश्न विचारणार आहे म्हणून 2-3 प्रश्न तुमच्यासाठी घेतलेले होते. बघा प्रश्न क्रमांक 26 आहे. या स्वरूपाचा प्रश्न डेफिनेटली येणार आहे तुम्हाला. 40चा 25% हा काढायचा कसा, तर 40चा 25% या सगळ्या उदाहरणांवरून लक्षात आलं असेल तुम्हाला, या पद्धतीने काढायचा, या पद्धतीने काढायचा. तर 40चा 25% म्हणजे काय, तर 25 चौक 100, इथे राहिले फक्त 10. काय म्हणजे याचं उत्तर काय आलं सर, आमचं 10 आलं. याचं उत्तर काय तर ते बघा, 50 गुणिले 30/100. म्हणजेच काय, सोपं सोपं अगोदर करा. 50 दोन्ही 100 15. याचं उत्तर काय आलं सर, आमचं 15 आलं. याचं उत्तर काढा आता तसंच बेटा, 60 गुणिले काय 40/100. 40% म्हणजे 40/100. इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0. हे काय होणार आहे, सैन चौक 24 होणार आहे. सैन चौक 24 होणार आहे. करा बेटा फक्त यांची बेरीज, 10 आणि 15 25 होतात. 25 अधिक 24 किती झाले, 49. झालं उत्तर तुमचं. येते लक्षात. तिथेच पेपरवरच्या पेपरवर काम होऊ शकतं. सदानंदाने आपली जुनी सदनिका म्हणजे जुना फ्लॅट दलालामार्फत आनंदला 22,55,700, संख्या वाचन चांगलं करा, रुपयास विकली. दलालीचा दर शेकडा 1.5 दोघांच्याकडून, हे महत्वाचं आहे बरं, म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचा. दोघांच्याकडून असेल तर दलालास एकूण किती रुपये दलाली मिळेल. आता हा दलाल काय करतोय माहितीये का, हा दलाल सदानंदकडून 1.5% दलाली घेतो, आनंदकडून पण 1.5% दलाली घेतो. याचाच अर्थ बेटा काय आहे, याच्याकडून 1.5% पहिल्यावाल्याकडून, दुसऱ्याकडून 1.5%, म्हणजे हा दलाल दोघांकडून दलाली घेऊन 3% दलाली घेतो की नाही, या दोघांची बेरीज 3% होईल की नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर 22,55,700 रुपयाचा जो व्यवहार आहे, दलाल त्यातले 3% पैसे घेणार आहे. काही पैसे हे सदानंदकडून घेणार, काही पैसे आनंदकडून घेणार आहे. म्हणजेच त्यांच्याकडून दोघांकडूनही समान दलाली घेणार आहे, पण एकूण दलाली 3% घेणार आहे. तर अशा वेळेला काय करायचं आपण, तर या 22,55,700 चे 3% काढायचे आहेत सर आम्हाला फक्त, बस गेले 0 राहिलं काय, तर 22,55,700 गुणिले 3 एवढंच काम करा. 22,557 ला 3 ने गुणा, 7 त्रिक 21, 5 त्रिक 15 आणि 2 17, 5 त्रिक 15 आणि 1 16, 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि 3 दोन्ही 6, 67,671, 67,671 रुपये दलाल घेणार आहे. पण हे दोघांकडून घेणार आहे बरोबर. आपल्याला जे विचारलं होतं तेच आपण उत्तर काढलेलं आहे. कदाचित तुम्हाला असंही विचारतील की मग सदानंद त्याला किती दलाली देईल, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, या रकमेला 2 ने अगेन भाग देणार आहात, वगैरे वगैरे, या सगळ्या काही गोष्टी आहेत. प्रश्न क्रमांक 28 आहे. x चे 25% कसे लिहिणार, x गुणिले 25/100, म्हणजे x चे 25% की नाही बेटा, आता या सगळ्यावरून तुमच्याही लक्षात आलं असेल. बरोबर काय, 2000 चे 50%, 2000 चे 50% असे लिहिणार आहात. आता काही स्मार्ट विद्यार्थी स्मार्ट काम करतील, सर 2000 चे 50% म्हणजे 1000, डायरेक्ट इथं 1000 लिहितील. स्मार्ट काम करणारे विद्यार्थी असतात आणि त्याचं उत्तर 1000 येतच बघा. इथे 0 कट केल्याच्या नंतर 20 गुणिले 50 किती होणार आहे, 1000 होणार आहे. काही स्मार्ट विद्यार्थी या पद्धतीने आणि केलंही पाहिजे. तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे x गुणिले 25 आणि x गुणिले 25 आणि हे 100 याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाणार आहेत बेटा, 1000 ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, म्हणजे x ने काय करणार आहोत आपण, 1000 गुणिले 100 चा छेद 25 करणार आहोत. म्हणजेच काय येणार आहे उत्तर, 25 चौक 100, याने याला गुणलं तर उत्तर काय येणार आहे, 1000 गुणिले 4 4000. कुठे आहे 4000, 4000 उत्तर आहे कुठे, तर बघा बरं, 4000 कुठे आहे, इथे आहे. 4000 इथे आहे का, कारण 4 गुणिले 1000 किती होतात, 4 गुणिले 1000 4000 होतात. येतंय लक्षात. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता आली पाहिजे. तर येतंय लक्षात. चला पुढच्या उदाहरणाकडे. एका आयताकृती शेताला दुपदरी कुंपण करायचं आहे. एक आयताकृती शेत आहे बेटा तुमचं, असं एक आयताकृती शेत आहे आणि या आयताकृती
शेताला दुपदरी कुंपण करायचं आहे. शेताची लांबी 40 मीटर आहे. लांबी ही असते बेटा आयताची 40 मीटर आणि रुंदी आहे 20 मीटर. रुंदी किती आहे? 20 मीटर असल्यास एकूण तार किती लागेल? म्हणजे काय? इथे आपल्याला काढावी लागते बेटा परिमिती. परिमिती. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे आहे आयताच्या परिमितीचं सूत्र. म्हणजे 2. लांबी किती आहे बेटा तुमची? 40. रुंदी किती आहे? 20. म्हणजेच काय? या दोघांची बेरीज पहिले सोडून घ्या, कंस अगोदर सोडून घ्या. 2 गुणिले किती? 60. म्हणजेच किती झाली? 120 मीटर ही झाली परिमिती आयताची. पण आपल्याला कुंपण काय करायचं आहे? दुपदरी घालायचं आहे. 120 आला म्हणजे पर्याय 120 मारू नका. दुपदरी घालायचं आहे म्हणजे याची दुप्पट करावी लागणार आहे तुम्हाला 240 मीटर. म्हणून एवढं लागणार आहे 240 मीटर तार लागणार आहे विचारलेला आहे. फक्त परिमिती काढायला नव्हती सांगितलेली. बघा पार्थचे 4 क्रिकेट मॅच मध्ये 40, 60, 70 आणि 50 रन काढले तर त्याने सरासरी किती रन काढले? सरासरी आपल्याला काढता आली पाहिजे. 4 संख्येची सरासरी घेतलेली आहे आपण इथे आणि 4 संख्या ज्या आहेत त्या अशा घेतलेल्या आहेत. सरासरी काढत असताना संख्या किती दिलेल्या आहेत? ही पहिली संख्या, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी संख्या दिलेली आहे. 4 संख्या दिलेल्या आहेत पण मात्र संख्या या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे 40 अधिक 60 अधिक 70 अधिक 50 सरासरी काढत असताना चारही संख्यांची बेरीज करा. एकूण संख्या किती आहे? 4 आहेत. म्हणून 4 ने त्याला भाग द्या. त्याला म्हणतात सरासरी काढणे. एकक स्थानी काय येणार आहे? 0. 5 आणि 7 12. 12 आणि 6 18. 18 आणि 4 किती होतात? 22 होतात भागिले 4. 4 25 आणि 4 25. फक्त 220 ला आपण 4 ने काय केलेलं आहे? भाग दिलेला आहे. उत्तर काय आलेलं आहे तुमचं? तर 55. म्हणून पार्थची जर सरासरी तुम्हाला विचारली तर 55 ही सरासरी आहे. परिमितीवर, सरासरीवर निश्चित रूपाने तुम्हाला प्रश्न हे विचारले जाणारच आहेत. तर अशा प्रकारे आपण 30 क्वेश्चनचा इथे सराव केलेला आहे. असेच क्वेश्चन आणखी थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेपूर्वी निश्चितच मिळणार आहेत. पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी बघितला त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा. आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती फक्त एज्युकेशनल व्हिडिओच येत असतात. त्यामुळे आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि इंग्लिश मीडियमवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गणिताचे काही इंग्लिश मीडियम मधून क्वेश्चन आपण घेऊन येणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.